बुधवारी 28 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. अजितदादांच्या दुर्दैवी जाण्यानं महाराष्ट्राने एक आपला धुरंधर नेता गमावला. मात्र अजितदादांच्या जाण्यानंतर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा ही पुन्हा एकदा जोर धरू लागली. तशा दोन राष्ट्रवादी एकत्र येणार, दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार, या सगळ्या चर्चा महानगरपालिकांच्या निवडणुका असतानाच झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कारण पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या दोन्ही महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे अगदी पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहिलं तर 128 जागा आहेत 32 प्रभागांमध्ये. त्यापैकी 124 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या पक्षाने लढवल्या आणि 4 जागा ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्यानंतर झालं गेलं विसरून आता दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र यायचंय असं अजितदादा भाषणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर दोन राष्ट्रवादी या एकत्र येतील असं त्या निवडणुकांच्या दरम्यानच वाटायला सुरुवात झालेली होती. मात्र अजितदादांचं निधन झाल्यानंतर प्रामुख्याने अजितदादांचीच विलिनीकरणासंदर्भातली इच्छा होती. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी मर्ज झाल्या पाहिजे, अर्थात दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं पाहिजे, हे अजितदादांचीच इच्छा होती असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असणाऱ्या अंकुश काकडेंनी पहिल्यांदा सांगितलं. त्यांनी तर थेट 12 तारीख जी आहे 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरणाची घोषणा होणार होती असं देखील सांगून टाकलं. आणि त्यानंतर मग प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला सुरुवात जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. मग याच्यामध्ये 17 जानेवारी 2026चा एक 36 सेकंदांचा व्हिडिओ सुद्धा त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, मीडियाच्या माध्यमातून असेल, तो समोर आला. या 36 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये शरद पवारांचं गोविंद बागेतील निवासस्थान असणाऱ्या गोविंद बागेतलं जे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी एक बैठक होते. ज्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे, राजेश टोपे असे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. आणि या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या चर्चांच्या एक स्टेप पुढे आता जी काही माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला सुद्धा कुठेतरी या सगळ्यामध्ये ठरल्याचं पाहायला मिळालेलं होतं. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झाल्यानंतर सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होतील. पक्षाचे सर्वाधिकार हे शरद पवारांकडे राहतील. महाराष्ट्रातले सर्वाधिकार हे अजित पवार यांच्याकडे राहतील. यासोबतच जयंत पाटील हे राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतील. रोहित पवार हे राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होतील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या पक्षाचे संयुक्त राष्ट्रवादी पक्ष झाल्यानंतर या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील. असा साधारणतः चर्चा किंवा तशी इनसाइड स्टोरी या सगळ्या विलिनीकरणामागची ती आता समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल 2026ला शरद पवार हे राज्यसभेतून सेवानिवृत्त होत आहेत, राज्यसभेतनं रिटायर्ड होत आहेत आणि त्यानंतर संसदीय राजकारणामधून शरद पवार हे बाहेर पडतील असं बोललं जात असताना मग शरद पवार यांच्या संसदीय राजकारणातून बाहेर पडल्यानंतर प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रितपणे एकत्र येतील आणि मग सत्तेमध्ये सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होताना आपल्याला पाहायला मिळतील. अशी चर्चा ही विलिनीकरणानंतर होताना आपल्याला पाहायला मिळते. जर विलिनीकरण झालं असतं तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार होत्या अशी चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा ही अनेकदा होताना आपल्याला पाहायला मिळते. तशीच जयंत पाटलांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीची चर्चा सुद्धा वारंवार आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे राज्यामध्ये ज्यावेळी 15 डिसेंबर 2024ला राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून ही मंत्रिमंडळातली संख्या 43 पैकी 42 होते. मग एक खातं कोणासाठी राखीव ठेवलं गेलंय म्हटल्यानंतर आगे आगे देखो होता है क्या म्हटलं जातं आणि मग त्या चर्चा अशा होतात की ते खातं जयंत पाटलांसाठी राखीव ठेवलं गेलंय.
आणि मग जयंत पाटील इकडे भाजपमध्ये येणार. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातून मग जयंत पाटलांच्या मंत्रिपदाच्या चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळतात. मात्र जर 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर जयंत पाटील राज्यामध्ये मंत्री होणार होते असं बोललं जात आहे. मग एका जागेसाठी जर जयंत पाटलांना एंट्री करायची असेल किंवा रोहित पवार राज्यमंत्री होणार असतील तर मग 2 कोणतरी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला असता. मग त्यामध्ये ते 2 मंत्री कोण होते? मग या सगळ्या चर्चा प्रामुख्याने पुढे सुरू झाल्या असत्या. अर्थात ही विलिनीकरण झाल्यानंतरची गोष्ट होती. मग याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती विलिनीकरण झालं असतं तर मग ती सत्तेच्या सोबत येणार होती का, एनडीए सोबत येणार होती का, असे प्रश्न सुद्धा या सगळ्या इनसाइड स्टोरीज समोर आल्यानंतर समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.